गुड इव्हनिंग एव्हरीवन. मी मृणालिनी सोनवणे आणि आपल्या सर्वांचे मायलीन वेबिनार सिरीज सीझन 2 मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात काही कारणांमुळे हा वेबिनार मालिका जी आम्ही सिरीज केलं होतं त्याला थोडा विराम दिला आम्ही. मात्र आता आम्ही नव्या उत्साहाने नव्या विषयांसह आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांसह सीझन 2 घेऊन पुन्हा आपल्या भेटीला आले आहोत. शिक्षकांच्या त्यांच्या व्यावसायिक प्रवासात अधिक सक्षम, अधिक प्रभावी आणि काळानुरूप त्यांना बनवणे हा या वेबिनार सिरीजचा मुख्य उद्देश आहे. आजचा आपल्या जो वेबिनार चा जो टॉपिक आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकांची भूमिका. NEP 2020 मध्ये शिक्षकाला परिवर्तनाचा केंद्रबिंदू मानले गेले आहे. बदलत्या शैक्षणिक गरजांनुसार अध्यापन अधिक परिणामकारक कसे करावे, विद्यार्थी केंद्रित शिक्षण कसे घडवावे आणि शिक्षक म्हणून आपली भूमिका अधिक प्रभावी कशी पार पाडावी याविषयी आज आपण सविस्तर मार्गदर्शन घेणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहे अ, एक अनुभवी शिक्षिका, लेखिका, वक्त्या आणि बहुआयामी व्यक्तिमत्व सौ विशाखा पाटोळे, जे आज रत्नागिरीतून आपल्या सोबत जॉईन होत आहेत या वेबिनारसाठी. सो विशाखा मॅम एम ए मराठी, एम ए संस्कृत तसेच B.Ed ही पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी सेक्रेट हार्ट स्कूल सिटी रत्नागिरी येथे अनेक वर्ष शिक्षक म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत रत्नागिरी नगर परिषद त्याने आदर्श शिक्षिका पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्राबरोबरच साहित्य विश्वातही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्या कथा, लेख, कविता आणि गझल लेखन करतात. तरुण भारतसह विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत. नाळ कथासंग्रह, कोकण मासिक तसेच दिवाळी अंकांमध्ये त्यांचे कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावर त्यांनी विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे. तसेच नाटिकांचे लेखन, दिग्दर्शन आणि सादरीकरण यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्या अखिल भारतीय साहित्य परिषद, आम्ही सिद्ध लेखिका, गझल मंथन, काव्यप्रेमी शिक्षक मंच यांच्या सक्रिय सभासद असून विविध साहित्यिक उपक्रमांमध्ये त्यांचा योगदान आहे. याशिवाय अनेक राज्यस्तरीय शैक्षणिक कार्यशाळांमध्ये त्यांनी समुपदेशक, मार्गदर्शक, परीक्षक म्हणून प्रभावी भूमिका बजावली आहे. त्याचसोबत आता ते मायलीनमध्ये कंटेंट काउन्सिल मेंबर म्हणून कार्य करत आहेत. अशा बहुआयामी, अनुभवी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे आपण सर्वजण मनपूर्वक स्वागत करूया. मॅम, मायलीन वेबिनार सीझन 2 मध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आता अधिक वेळ न घालवता मॅम, तुम्ही आम्हाला सर्वांना या विषयावरती मार्गदर्शन करू शकता. येस, थँक्यू मृणालिनी. येस, मी जस्ट प्रेझेंटेशन शेअर करते. गुड इव्हिनिंग वन अँड ऑल. आजच्या या आपल्या परिसंवादामध्ये उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक बंधू भगिनींना माझा सस्नेह नमस्कार. बदललेल्या शैक्षणिक धोरणानुसार आज शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक बदल घडलेले आपण पाहतोय आणि त्या अनुषंगाने शिक्षकाची जी भूमिका आहे ती अधिक मार्गदर्शक, समुपदेशक, प्रेरणा देणारे आणि संपूर्ण शिक्षण प्रक्रियेला सुलभ करणारे सुलभकर्ते अशी झाली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 यांनी विद्यार्थी केंद्रित शिक्षण, क्षमता आधारित अध्यापन, कृतीद्वारे अध्ययन तसंच तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावरती विशेष भर दिलेला आहे. आणि या सगळ्याची अंमलबजावणी करणारे आपण शिक्षक यांची जी भूमिका आहे
ती अधिक जबाबदारीची आणि व्यापक झाली आहे. असा हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आणि समकालीन असा हा विषय, याविषयी मी माझे विचार आपणासमोर मांडणार आहे. नेक्स्ट. यानंतर आपण सुरुवातीलाच ही जी पद्धती आहे, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती, तिच्यामध्ये जी पुनर्रचना झाली आहे, जी आपण आज सध्या वापरत आहोत, तर ती पुनर्रचना प्रथम समजून घेऊया. तत्पूर्वी आपण तिचा जो शासन निर्णय आहे त्याविषयी जाणून घेऊया. हा जो शासन निर्णय आहे तो संपूर्णपणे शैक्षणिक धोरणे आणि शिफारशीनुसार करण्यात आलेला आहे. एनसीईआरटीने सुचवलेली विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती, मूल्यमापन पद्धती आणि केंद्र शासनाने पारित केलेला अधिनियम 2009 त्यातील कलम 29(2) यानुसार 20 ऑगस्ट 2010च्या संदर्भाने महाराष्ट्र सरकारने हा सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीचा अवलंब केलेला आहे आणि शैक्षणिक वर्ष 2010-11 पासून आपण सर्व शिक्षक याची अंमलबजावणी करतोय. इतकंच नव्हे तर तो आपल्या शैक्षणिक जीवनाचा अगदी अविभाज्य भाग बनला आहे. असा हा शासन निर्णय. त्यानंतर राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ला आले आणि त्यांनी या संदर्भामध्ये, मूल्यमापनाच्या संदर्भामध्ये काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. कारण कदाचित काही आक्षेप घेतले गेले असतील, त्यातून ह्या अपेक्षा सांगण्यात आलेल्या आहेत. तर त्यांनी असं सांगितलं की हे मूल्यमापन परीक्षा केंद्रीय मूल्यमापनाकडून सक्षमतेकडे जाणारं असावं. विद्यार्थ्यांच्या केवळ पाठांतरावर नव्हे तर त्यांनी प्राप्त केलेल्या क्षमतांचं मूल्यमापन व्हायला हवं. मग त्यामध्ये त्यांचं आकलन, उपयोजन, विश्लेषण, सृजन क्षमता, त्यांची समस्या सोडवण्याची पद्धती, या सगळ्या त्यांच्या ज्या क्षमता आहेत त्यांचं मूल्यमापन झालं पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या भावात्मक, बोधात्मक, क्रियात्मक अशा ज्या सगळ्या क्षमता आहेत त्यांच्या विकासाचं किंवा त्यांचं जे नोंद करायचे आहे ते अगदी 360 अंशात्मक फिरलेलं असं सर्वांगीण व्यापक परखने आणलेलं प्रोग्रेस होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड, समग्र प्रगती पुस्तक याची अंमलबजावणी करायची आहे. तसंच संपूर्ण जे शिक्षण पद्धती आहे यामध्ये टप्प्याटप्प्याने इयत्ता 3री, 5वी आणि 8वीला विद्यार्थ्यांच्या क्षमता चाचणी घेऊन त्यानुसार अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये कसे बदल करावेत याविषयी सूचना करण्यात आल्या, तशा अपेक्षा ठेवण्यात आल्या. तसंच तंत्रज्ञानाचा शिक्षणामध्ये प्रभावी वापर व्हावा अशी ही अपेक्षा राष्ट्रीय शिक्षण धोरणाने ठेवलेली आहे. त्याचबरोबर स्तरीय कौशल्यांचा विकास व्हावा या दृष्टीने आपलं मूल्यमापन झालं पाहिजे, असं राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अपेक्षा आहेत. यानंतर या अपेक्षांनुसार एनसीईआरटीने ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचना अशा आहेत की संपूर्णपणे त्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित आहेत. आता या सूचना करण्यापूर्वी एनसीईआरटीने काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवलेल्या आहेत. त्या अशा आहेत की कोविड-19च्या कालावधीमध्ये सगळीकडे शाळा बंद असतानाही शिक्षकांनी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीच्या तंत्र आणि साधनांचा वापर करून ऑफलाईन, ऑनलाईन, मी कंसात एक वाक्य घालेन की अनेक अडचणींना सामोरे जात शिक्षकांनी मूल्यमापन केलेलं आहे. तसंच राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अपेक्षा आणि तिसरी गोष्ट आहे, आपल्याकडे ज्या विविध शिक्षण पद्धती आहेत त्या शिक्षण पद्धतींच्या ज्या मूल्यमापन पद्धती आहेत त्या सगळ्याचा साकल्याने विचार करून एनसीईआरटीने या मूल्यमापन पद्धतीमध्ये पुनर्रचना केलेली आहे. आता ह्या पुनर्रचना कोणत्या आहेत? मुळातच त्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित आहेत, त्यामुळे त्या अध्ययनाशी निगडीतच अशा पुनर्रचना आहेत. त्या आता आपण इथे पुढे पाहणार आहोत. पुढची स्लाइड. एनसीईआरटी नवी दिल्ली यांनी ज्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनातील पुनर्रचना सांगितल्या त्यामधली पहिली जी आहे ती अध्ययनासाठी मूल्यमापन ही सूचना आहे. म्हणजेच त्यांनी अशी अपेक्षा ठेवली की हे असं झालं पाहिजे, मूल्यमापन हे अध्ययन प्रक्रियेचा भाग असला पाहिजे. मूल्यमापनातून विद्यार्थ्यांचं शिक्षण झालं पाहिजे, ते केवळ निकालासाठी असता कामा नये.
इथे विद्यार्थ्यांच्या ज्या क्षमता आहेत त्यानुसार त्यांचं मूल्यमापन झाल्यानंतर ते कुठे कमी पडतात, त्यांना अजून काय करायला हवं, काय शिकायला हवं, या सगळ्यांचे म्हणजे त्यांची जी प्रगती आहे ती समजत राहणार आहे आणि त्यानुसार अध्ययन अध्यापनामध्ये बदल करायचे आहेत. आणि मूल्यमापन हा जो घटक आहे जो केवळ आपण गुण देण्यासाठी करत होतो, तर तो त्यातून विद्यार्थ्यांचं अध्ययन व्हावं अशी ही सूचना आहे. दुसरं जे आपण पाहतोय ते अध्ययन हेच मूल्यमापन. इथे विद्यार्थ्यांची स्वयं अध्ययनाची सवय विकसित होते. बघा, असं आहे की प्रत्येक मुलाजवळ एक स्वतःची अशी सृजन क्षमता असते. तसंच प्रत्येक विद्यार्थी किंवा प्रत्येक व्यक्ती ही अनुभवातून शिकून आपल्या ज्ञानाची निर्मिती करत असते. हा जो संबोध आहे तो इथे आधारित धरण्यात ठेवलेला आहे. आणि हे जे अध्ययन होत असतं, विद्यार्थी यातून आपलं स्वयं अध्ययनासाठी प्रेरित होतील, स्वयं अध्ययन करतील आणि त्यातून काय होणार आहे, त्यांनाही आपल्या प्रगतीची किंवा त्यांच्या उणिवांची जाणीव होणार आहे. आणि हे मूल्यमापन अशा प्रकारे विद्यार्थ्यांना अध्ययनामध्ये प्रगती करण्यासाठी उपयोगी येणार आहे. यानंतरचं पुढचं जे आहे ते अध्ययनाचे मूल्यमापन. शिक्षण अधिक प्रभावी करणारी आणि सतत चालणारी अशी ही प्रक्रिया आहे. हे म्हणजे आपण जे आता सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीतली अनेक तंत्र आणि साधनं वापरून जे मूल्यमापन करतोय, तशाच प्रकारे हे अध्यापन करायचं आहे किंवा अध्ययनाचं मूल्यमापन करायचं आहे. आणि टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्याची प्रगती कशी होतीये, तो कुठे कमी पडतोय, हे सतत याच्यावर निरीक्षण करून त्याप्रमाणे अध्ययनाचे मूल्यमापन करायचंय आणि मूल्यमापनातून पुन्हा तो कुठे कमी पडतो याची जाणीव होऊन हे अध्ययन होणार आहे. पुढची जी सूचना आहे ती हँड्स ऑन अँड माइंड्स ऑन हा एक दृष्टिकोन एनसीईआरटीने सुचवलाय. हा जो दृष्टिकोन आहे तर मी असं म्हणेन की हँड्स ऑन टू माइंड्स ऑन आहे. कारण हँड्स ऑन कृती केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेला चालना मिळते, असा हा दृष्टिकोन आहे. हँड्स ऑन म्हणजेच काय, विद्यार्थी कृती करतात, प्रयोग करतात, प्रकल्प करतात, प्रात्यक्षिके, मॉडेल वेगवेगळी तयार करत असतात. ही करत असताना विद्यार्थी काही गोष्टी शिकत असतात, तिथे त्यांचं अध्ययन होत असतं. परंतु हे करत असताना त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात, तर्क येतात किंवा हे असं न करता असं केलं तर काही त्यांच्या मनाने त्या सूचना होतात. एकंदरीतच त्यांच्या विचार प्रक्रियेला चालना मिळते आणि हे सगळे अनुभव त्यांचे स्वतःचे अनुभव असतात. त्यामुळे ही जी हँड्स ऑन टू माइंड्स ऑन किंवा हँड्स ऑन अँड माइंड्स ऑन ही जी हा जो दृष्टिकोन आहे तो विद्यार्थ्यांच्या अध्ययनाला अतिशय पूरक असा आहे. अशा सूचना एनसीईआरटीने सांगितल्यात. त्याचप्रमाणे मी आता मगाशीच म्हटलं की होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड जे विद्यार्थ्याचं भावात्मक, बोधात्मक, क्रियात्मक, नैतिक, त्याचं सांस्कृतिक किंवा त्याचं भाषा सौंदर्यात्मक त्याचा विकास कसा झाला याचं सकारात्मक पद्धतीने मांडणी करणारं असं हे प्रगती पुस्तक हवं. तिथे कुठलीही गोष्ट नकारात्मक पद्धतीने मांडायची नाहीये. आणि हे जे प्रगती पुस्तक आहे ते विद्यार्थ्याचं कुटुंब आणि शाळा यांच्यामधला दुवा आहे. त्याचबरोबर शिक्षणामध्ये प्रभावी अशा पदनिश्चयन श्रेणी आणि रुब्रिक्स यासारख्या पद्धती ज्या अधिक सूक्ष्म निरीक्षण करणाऱ्या आणि अधिक पुराव्यांवर आधारित आहेत, अशा पद्धतींचा अवलंब करायचा आहे. आणि याच्यातून आपल्याला भविष्यवेधी, विद्यार्थी केंद्रित अध्यापन क्षमता असलेलं असं ही जी शिक्षणाची प्रक्रिया आहे ती आपल्याला पुढे न्यायची आहे. मी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाच्या बाबतीत असं म्हणेन की बी क्रिटिकल, केअरफुल, मेटॅक्युलस अबाउट द प्रोसेस. द प्रोडक्ट विल टेक केअर फॉर इटसेल्फ. कोणत्याही कामाचा प्रत्येक टप्पा अतिशय काळजीपूर्वक आणि व्यवस्थितपणे जर तो पूर्ण करण्याचा आपण आग्रह धरला तर गुणवत्ता नक्कीच प्राप्त होते. आणि ही गुणवत्ता आपल्याला आता निर्माण करायची आहे. अशी ही जी आपली जी 2010 पासून आपण सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती वापरतोय त्यामधल्या ह्या पुनर्रचना आहेत आणि त्यांचा अवलंब आपल्याला करायचा आहे. मला सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाबद्दल जे सांगायचं होतं ते आता माझं सांगून झालंय. तुम्हाला कुणाला आपले काही अनुभव किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. आपण थोडा वेळ देऊया, त्यानंतर मी माझा पुढचा विषय घेते.
येस, कोणाला काही स्वतःचा एक्सपिरियन्स शेअर करायचा असेल तर प्लीज शेअर करा, म्हणजे बाकीच्यांना पण त्याचा फायदा होईल. किंवा आपण एक शिक्षक म्हणून काय काय पद्धती वगैरे यूज करतो आहोत, सो त्याचं एक वेगळं अँगल पण बाकी अँगल. हा. सर्वांना बघायला भेटेल. येस, कोणी बोलतंय का? हॅलो मॅम. हा. येस. येस नीलम मॅम. हा. मागच्या वर्षी म्हणजे दरवर्षी आमची पद्धत असते शिकवण्याची, की आम्ही प्रत्येक लेसन शिकवताना एक ऍक्टिव्हिटी घेतो. हम्म. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा लेसन असेल किंवा कविता असेल. कविता असेल तर मग यमक जुळणारे शब्द तुम्हीच मुलं शोधून काढा. अशा प्रत्येक लेसनच्या आम्ही काही ना काही ऍक्टिव्हिटी शोधून काढलेल्या आहेत आणि त्या दर प्रत्येक लेसन सुरू झाला की घेतो. तर आता ह्याची मुलांना एवढी सवय झालेली आहे ना, की हे काम मुलं इतक्या क्विकली करतात, की आजच मी सिक्स स्टँडर्डचा नवीन जिकडे तिकडे पाणीच पाणी ही जी कविता शिकवायला घेतली, ती शिकवायला घेतली. मुलांना सांगितलं, की यमक जुळणाऱ्या जोड्या लावा किंवा शोधा. मुलांनी हम्म. पटापट शोधून काढल्या. म्हणजे हा एक सातत्यपूर्ण अध्ययन झाल्यासारखंच मला वाटतं, की जी अगदी ऍक्टिव्हिटी अगदी. आम्ही घेतो, ते हम्म. बरोबर त्यांच्या लक्षात आलंय, की आज वेगळी ऍक्टिव्हिटी, आज वेगळी ऍक्टिव्हिटी आणि ते करेक्ट. बरोबर करतात मुलं. हा हा. एक आणि अनुभव आज घेतला. आणि हा खूप गुड जॉब आहे आणि खूप चांगला अनुभव आहे. कृतीद्वारे अध्ययन हा जो पुढचं आपलं ठोस तंत्र आहे याच्याशी हा निगडीत आहे. आणि हे असं व्हायला हवंय, असं व्हायला हवंय. हवंय. थँक यू मॅम. अजून कोणाला काही शेअर करायचं असेल तर करू शकता, अदरवाईज आपण कंटिन्यू हा. करू आपल्या मॅमच्या सेशन बरोबर. कोणाला अजून काही शेअर करायचं आहे का? एनी अदर एक्सपिरियन्सेस इफ एनीवन हॅज? ओके, आय गेस मॅम आपण कंटिन्यू करू. येस, येस. तर आता आपण आपल्या पुढची स्लाइड घेऊया. क्षमता आणि कृती आधारित अध्यापनाची ठोस तंत्रे. आता नीलम मॅमने आपले अनुभव सांगितले. हे कुठे आपले हे जी तंत्र आहेत याच्यामध्ये बसणारं तंत्र आहे. खूप छान अनुभव आहे. तर हे जी क्षमता आणि कृती आधारित अध्यापनाची ठोस तंत्र बघत असताना आपल्याला आत्ताच आपण सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनातील सगळ्या सूचना वगैरे पाहिलेल्या आहेत. त्यानंतर जागतिक स्तरावर विविध ज्या आता बदल घडत आहेत, या बदलांना, या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थी सक्षम असले पाहिजेत, ही आज काळाची गरज बनली आहे. आणि त्यानुसार राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020चं परिच्छेद क्रमांक 5.15 आणि 5.16 मध्ये शिक्षक सक्षमीकरणावरती भर देण्यात आलेला आहे. म्हणजे शिक्षकांनी नवनवीन विचार प्रवाह, नवीन धोरणं, नवीन अध्यापन पद्धती यांचा वापर आपल्या अध्यापनात करून किंवा अद्ययावत राहायचंय, त्या बाबतीत अद्ययावत राहायचंय. आपली पठारावस्था ठेवायची नाही. आपण त्यातून पुढे पुढे शिकत जायचंय. नवीन धोरणं, नवीन अध्यापन पद्धतींचा अवलंब करून आपलं अध्यापन कसं प्रभावी होईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत. कारण ती आजच्या काळाची गरज आहे. आणि याच मुद्द्यावरती आधारित आपलं क्षमता आणि कृती आधारित अध्यापनाची ठोस तंत्र आता आपण पाहणार आहोत. यातलं पहिलं जे अध्ययन आहे ते कृतीद्वारे अध्ययन. म्हणजे विद्यार्थी कृती करत असतात, प्रयोग करत असतात, प्रकल्प करत असतात. वेगवेगळ्या, आताच मॅमनी विद्यार्थ्यांच्या कृतींबद्दल सांगितलं, अशा कृती विद्यार्थी करत असतात आणि यातून विद्यार्थ्यांचं अध्ययन होत असतं. आता काय आहे, या ज्या कृती आहेत, या कृती करत असताना विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला आकार येत जातो आणि त्यांच्या कौशल्याला प्रावीण्यता प्राप्त होते. म्हणजे तेच काम परत केल्याने विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळी प्रगती आपल्याला जाणवून दिसते. की आता आपण असंही म्हणू शकतो की हा कृती करत असताना पहिल्या वेळेला विद्यार्थी काही बरोबर करणार नाहीत, त्यांच्या चुका होतच असतात. पण चुकांमधून सुद्धा विद्यार्थी शिकत असतात, ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. आणि अशी ही कृतीच्या आधारे जे अध्ययन केलं जातं हे विद्यार्थी केंद्रित आहे आणि आत्ताच्या नवीन धोरणाला ते लागू होणार आहे. काही उदाहरणं आपण यातली पाहू. समजा बाष्पीभवनाची क्रिया विद्यार्थ्यांना शिकवायची आहे, तर त्यांनाच एखाद्या भांड्यात पाणी उन्हात ठेवायला सांगा, सावलीत, आणि दुसऱ्या भांड्यात सावलीत ठेवायला सांगा. त्यातला जो फरक आहे तो त्यांना कृतीतून कळेल. किंवा अपूर्णांकासारखा विषय तुम्ही शिकवताय, तर कागदाला घड्याळ घालून पाव, अर्धा पाऊण असं
हे कसं शिकवता येईल ते पहा. किंवा नाणी आणि नोटा शिकवायच्या तर स्थानिक जवळच्याच दुकानांमधून विद्यार्थ्यांनी जाऊन काही व्यवहार करायचा. 100 रुपयाची नोट दिली आणि 56 रुपयाची वस्तू घेतली तर आपल्याला किती पैसे परत मिळतील, त्यामध्ये नाणी किती, नोटा किती, या सगळ्या गोष्टींचं मृणालिनी व्हिडिओ कॉल होतोय तुझा. या गोष्टींचा विचार करणं फार गरजेचं आहे. यानंतरची जी पद्धती आहे ती प्रकल्प पद्धती आहे. प्रकल्प पद्धतीचा अवलंब तर आपण पहिल्यापासून करतोयच. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचा विषय देऊन वर्षाला आपण एक प्रकल्प करून घेतो. परंतु कुठेतरी ज्या अपेक्षा राष्ट्रीय शिक्षण धोरणाने ठेवल्यात त्याच्यामध्ये कुठेतरी आक्षेपार्ह गोष्टी दिसल्या. प्रकल्प करण्यासाठी जर पालकच धावत असतील तर तो प्रकल्प योग्य नाही. किंवा आज आपण पाहिलं तर प्रकल्पांची दुकानं उघडलेली आपण पाहतो. तर असं नको. प्रकल्प विद्यार्थ्यांनी करायला हवेत जे त्यांच्या अध्ययनासाठी उपयोगी पडतील. तर प्रकल्प ह्या तंत्राचा उपयोग मी असं म्हणेन की समजा पाण्याची बचत किंवा गावाची स्वच्छता अशासारखे विषय आहेत तर काही सर्वेक्षण विद्यार्थ्यांनी करायचे आहेत आणि त्याद्वारे आपला प्रकल्प करायचा आहे. मी तर असं म्हणेन की आपल्या घरातील आठवड्याला आपण किती पाण्याचा वापर करतो प्रत्येक दिवसाची नोंद ठेवून तशा प्रकारचा जर आलेख विद्यार्थ्यांनी तयार केला तर तो अधिक त्यांना समजायला उपयोगी होईल. किंवा आपला नेहमीचाच प्रकल्प आहे आपल्या परिसरातील औषधी वनस्पतींचा प्रकल्प करा असं आपण विद्यार्थ्यांना सांगतो. विद्यार्थी करतात. कुठून तरी ते ऑनलाईन म्हणजे त्याच्या प्रिंटआउट काढून चित्र चिकटवतात. पण हाच प्रकल्प विद्यार्थ्यांनी जर ती प्रत्यक्ष पानं किंवा प्रत्यक्ष त्या झाडांच्या डहाळ्या लावून केला तर तो अधिक उपयोगी होईल. कारण कळेल ना त्या मुलाला की अडुळसा कुठला, दुर्वा कुठली किंवा कडुनिंब कुठला, ॲलोवेरा कुठला हे त्या विद्यार्थ्याला कळेल. आणि भलेही तो प्रकल्प तुमचा खूप दिवस टिकणार नाही, ठराविक जेव्हा प्रदर्शन वगैरे तुम्ही शाळेमध्ये भरवता तेव्हा तो करा आणि तो प्रकल्प दाखवा. अशा प्रकारची ही प्रकल्प पद्धती अध्ययनासाठी उपयोगी होईल आणि ती स्वतः विद्यार्थ्यांनी केलेली असावी यावरती भर देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतरचं जे तंत्र आहे ते समस्या निराकरण पद्धती. विद्यार्थ्यांसमोर एखादी समस्या ठेवून त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी त्यांच्या कृती झाल्या पाहिजे. म्हणजे त्यांनी त्यावरती विचार केला पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे, त्या संबंधी काही उपाय सुचवता येतात का हे पाहिलं पाहिजे. अगदी एखाद्या शाळेमध्ये ग्रामीण भागातल्या एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांची अनुपस्थिती होती. मी तुम्हाला हा जो प्रकल्प आता मी जी समस्या ठेवणार आहे ती मी मोठ्या शहरात सांगणार नाही कारण लोक खूप लांब लांब राहतात अशा ठिकाणी नाही. पण जिथे विद्यार्थी जवळ राहतात अशा ठिकाणी अनुपस्थितीची कारणं शोधून त्यावर ह्या समस्येवरती उपाय शोधण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचंय. तसे प्रश्न तयार करून योग्य प्रश्न तयार करायचे. हे प्रश्न विद्यार्थ्यांनी जाऊन त्या अनुपस्थित राहणाऱ्या मुलाला विचारावे, त्याच्या पालकांना विचारावे. कदाचित त्यातली कारणं निघतील की बाबा वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न आहे का, की त्याचा आजारपण आहे किंवा इतर आणखी कोणत्या गोष्टी आहेत. यातून या ज्या सगळ्या समस्या आहेत त्या विद्यार्थ्यांनी लिहून काढाव्या. त्यांच्या पद्धतीने याच्यावरती उपाय काय निघतील. त्यांना पुन्हा शिक्षकांचं मार्गदर्शन आहेच आणि यातून कदाचित त्या विद्यार्थ्याच्या अनुपस्थिती कमी होऊन तो शाळेत यायला लागेल. ही जर समस्या विद्यार्थ्यांना सोडवायला जर जमली, मी हे एक उदाहरण सांगितलं. आपल्या अभ्यासक्रमामध्ये असे अनेक विषय असतात की त्या अशा प्रकाराने आपण अध्ययनासाठी वापरू शकतो आणि त्यातून विद्यार्थ्यांना आनंद मिळतो. आपल्या ज्ञानाचा आपण काहीतरी चांगलं करण्यासाठी उपयोग केला या गोष्टीचंही त्यांना समाधान मिळतं. याच्या पुढची जी पद्धती आहे गटकार्य आणि सहकार्यात्मक अध्ययन. गटकार्य आणि सहकार्यात्मक अध्ययन इथे पुन्हा विद्यार्थ्यांच्या अध्ययन पातळीचा शोध वर्गानुसार आणि विषयानुसार प्रत्येक शिक्षकानं घ्यायचा आहे. आणि मग समजा जास्त गतीची जी मुलं आहेत त्यांनी जर काही कमी गतीच्या मुलांना शिकवण्यासाठी मदत केली तर ती अधिक उपयोगी पडते. विद्यार्थ्यांच्या मनात भीती असते की माझा जो प्रश्न आहे तो मी शिक्षकांना कसा विचारू, कदाचित माझं काही चुकलं तर किंवा माझा अपमान झाला तर. परंतु विद्यार्थी आपल्या मित्रांजवळ या गोष्टी अधिक चांगल्या प्रमाणे किंवा आपल्या शिक्षणातल्या ज्या काही शंका असतात त्या अधिक चांगल्या प्रकारे
सांगू शकतात आणि विद्यार्थी त्यावरती काम करू शकतात. आता गटकार्याने काम करताना समजा काही गणिताची उदाहरणं घ्या आणि ती एकत्र बसून सोडवा. स्कॉलरशिप सारखे जे आव्हानात्मक प्रश्न आहेत याच्यावरती सहकार्याने गटकार्य करून विद्यार्थी त्या प्रश्नांमध्ये अध्ययनाचा भाग पूर्ण करू शकतात. यानंतर भूमिका अभिनय हे एक तंत्र आहे. भूमिका अभिनयामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये असे कित्येक पाठ आहेत की जे भूमिका करून विद्यार्थ्यांना अधिक समजू शकतात. मी इथे तुम्हाला उदाहरण सांगेन. समजा तुम्हाला ग्रामपंचायतीचा भाग शिकवायचा आहे, तर ग्रामसेवक, सरपंच, ग्रामसभेचे सदस्य किंवा नागरिक अशा भूमिका विद्यार्थ्यांना करायला सांगा. किंवा पृथ्वीचं प्रदूषण हा जर भाग घेतला, हा घटक शिकवायचा आहे, तर पृथ्वी, झाडं, कारखानदार म्हणजे जे प्रदूषणाला साहाय्यभूत होणारे जे घटक आहेत किंवा वाहन चालक अशा लोकांच्या भूमिका विद्यार्थ्यांनी करायचं. यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः संवाद लिहायचे. हे संवाद शिक्षकांनी तपासायचे. हे संवाद पुन्हा आपल्या अध्ययन घटकाशी निगडीत असले पाहिजे आणि त्यानुसार हे जेव्हा सादरीकरण होतं, मला वाटतं खूप जण अशा प्रकारे करतही असतील, तर हे जे सादरीकरण होतं ते विद्यार्थ्यांना अधिक पोचतं. यानंतरचा पुढचा जो भाग आहे तो नेक्स्ट स्लाइड. खेळातून अध्यापन, खेळाधारित अध्यापन. आपला जो शिकवण्याचा भाग आहे, अध्यापनाचा जो भाग आहे, त्यासाठी कोणतं खेळाचं तंत्र आपल्याला वापरता येईल याचा विचार शिक्षकांनी करायचा आहे. कुठलं सूट होईल याचाही विचार करायचा आहे. विद्यार्थ्यांचे गट कसे करायचे किंवा त्याचा अवलंब कसा करायचा, यासाठी तुम्ही जो खेळ निवडाल त्याचं शिक्षकांनी नियम तयार करायचे. ते नियम विद्यार्थ्यांना सांगायचे. त्यामुळे एकतर क्लासची शांतता बिघडता कामा नये आणि आपल्या शेजारचे जे वर्ग आहेत त्यांनाही त्रास होता कामा नये, याची काळजी शिक्षकांनी घ्यायची. मी खेळाधारित अध्यापनाचं एक उदाहरण सांगेन. इयत्ता 8वीचा प्रथम भाषा इयत्ता 8वीचा मराठीचा तास माझा मी शिकवायला गेले. तिथे धडा आहे पहिला, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. यदुनाथ थत्ते यांनी लिहिलेला हा पाठ आहे. मी वर्गात गेले, विद्यार्थ्यांना प्रस्तावना सांगितली, लेखकाची माहिती सांगितली आणि विद्यार्थ्यांना म्हटलं चला आज आपण खेळूया. मुलं एकटा पायावर तयार झाली की आज आपल्याला खेळायला मिळणार. ग्राउंडवर जायचंय का? पण जायचं नव्हतं. मी त्यांना सांगितलं तुम्ही तिथेच बसायचं आणि खेळायचंय. पहिल्या रांगेतल्या मुलांनी प्रकट वाचन करायचं, दुसऱ्या रांगेतल्या मुलांनी प्रश्न तयार करायचे, तिसऱ्या रांगेतल्या मुलांनी त्याची उत्तरं द्यायची. बरं, मी बोर्डवरती तुमचे गुण लिहिते, 3 कॉलम केले. पहिल्या रांगेतल्या मुलांनी प्रकट वाचन करताना आरोह अवरोहासहित विरामचिन्हांचा वापर करून ते वाचन केलं का, याचे मी गुण देणार. दुसऱ्या ग्रुपमध्ये प्रश्न तयार करताना ते प्रश्न कौशल्य निर्मिती जी आहे, प्रश्न निर्मिती कौशल्य त्याप्रमाणे ते झालेत का, यानुसार गुण असतील. आणि तिसऱ्या रो मधल्या मुलांना त्यांनी त्याची उत्तरं कशी दिली यावर गुण असतील. समजा तिसऱ्या रो मधल्या मुलांना त्याचं उत्तर आलं नाही, तर पहिल्या रो मधल्या मुलांना त्याचा बोनस मार्क्स मिळणार आहे. पण ही जी खेळाची पद्धत आहे ना, ह्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढतो. आता प्रत्येक विद्यार्थ्यांनी तो धडा जो आहे तो पान नंबर 2 वरती आहे, पाठ्यपुस्तक पान क्रमांक 2 वरती आहे आणि मोठं चित्र आहे आणि एक पॅरेग्राफ आहे. एवढा पॅरेग्राफ एका तासी केला झाला तरी खूप होतं. आणि विद्यार्थ्यांनी तो पाठ वाचला की नाही यासाठी शिक्षकांनी वर्गात फिरायचंय आणि प्रत्येकाला संधी मिळावी यासाठी एका विद्यार्थ्याने एका वेळेलाच बोलायचं. हाही अशा प्रकारे खेळाचे नियम करून ज्या वेळेला तुम्ही तो पाठ शिकवता, मग नंतर वेळ असेल तेव्हा शिक्षकांनी पुन्हा पाठाचं स्पष्टीकरण द्यावं. त्यामध्ये अलबत, सुखावणे असे शब्द आहेत, त्यांचे अर्थ समजावून सांगावेत. अशा प्रकारे हसत खेळत खेळांच्या आधाराने अध्यापन होऊ शकतं. अर्थात तुमचा घटक कसा आहे त्यानुसार तुम्ही खेळाची निवड करायची. त्या पुढची जो तंत्र आहे ते प्रश्नोत्तर आणि मॅम, चर्चा. विशाखा मॅम, एक मिनिट. शैला मॅमने मला टेक्स्ट केलाय. सो त्यांना त्यांच्या स्कूलमध्ये म्हणजे गट कार्य उपक्रम ते वर्गात घेतात. सो त्यांना जर काही शेअर हा, करायचं असेल शैला मॅम, तर तुम्ही शेअर करू शकता. करू शकता. हो, शैला ओके. शिंदे मॅम. येस. हो हो. आम्ही ना, मी प्रायमरी विभागामध्ये आहे, प्रायमरी सेक्शन मध्ये हा, मराठी. तर मुलांना एक भीती असते की मी वर्गामध्ये कसं बोलू, टीचरांना बोलताना पण हे. तर आम्ही काय करतो, जो मुलगा हुशार आहे आणि एखाद्या मुलाला अशी भीती असेल तर त्याच्यासोबत त्याला बसवतो अच्छा, आणि त्या बरोबर आहे. दोघांचं समूहातून आणि सहकार्यातून करेक्ट. मग आम्ही असं गट वेगवेगळे करतो आणि मग मला आठवलं म्हणून मी हात अगदी वरती केला परफेक्ट होता. आहे. बरोबर आहे.
तर खूप छान होतं अशा होतं पद्धतीने होतं आम्ही घेतलं तर. हो. अगदी अगदी नक्कीच काय म्हणतात ते आपल्याला जर एखादी गोष्ट करायची तर त्यासाठी मार्ग नक्कीच असतात मॅडम. हो, आणि हो. तुमचा हा मार्ग खूप छान आहे. तर आपण जाऊया ना पुढे आता. हो, येस, हो. येस, येस. नक्कीच. हां, चालेल. तर पुढचं आपलं जे तंत्र आहे ते प्रश्नोत्तर आणि चर्चा पद्धती. अ, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये काही घटक असे आहेत, की ज्यावरती असे विद्यार्थ्यांना अधिक विचार करायला लावणारे प्रश्न तुम्ही शिक्षकांनी तयार करायचे आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांकडून करून घ्यायची आहेत. तसंच त्यांच्यामध्ये चर्चा करायची आहे. काही मी असं म्हणेन की काही सामाजिक विषयांवरील पाठ आहेत किंवा आपल्या मानवी जीवनाशी निगडीत विज्ञानातील काही पाठ आहेत. अशा पाठांवरती शिक्षकांनी अशा प्रश्न तयार करायचे की त्यातून अध्यापन झालं पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. पुन्हा चर्चेला योग्य वळण देण्याचं काम शिक्षकाचं आहे. कारण शिक्षक सतत विद्यार्थ्यांच्या बरोबर आहे आणि त्याने या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. यानंतरचा पुढचा एक तंत्र आहे अनुभवाधारित अध्ययन. अनुभवाधारित अध्ययन हे विद्यार्थ्यांच्या जीवनाशी निगडीत असा आपला काही शिक्षणातला भाग असेल तर तो निगडीत घेऊन त्याच्याशी अ, अध्ययन कसं करता येईल. एक साधं उदाहरण एका शिक्षकाने केलेलंच हा प्रयोग आहे. गणित विषय त्यांना शिकवायचा होता. मी आधी काय काय तो सांगत नाही, तो नंतर तुम्हाला कळेल. अ, ते शिक्षक वर्गात गेले. एक साधारण 5वी किंवा 6वीच्या वर्गामध्ये हा विषय येत असेल. तर वर्गात गेले आणि त्यांनी मुलांना सांगितलं, "अरे, आज काही करायचं नाही, बाकी काय कंपास बॉक्स वगैरे काढू नका. फक्त पेन आणि वही काढा आणि आपल्या वहीवरती मी एक प्रश्न सांगतोय त्याचं उत्तर लिहा." विद्यार्थी सगळे तयार झाले. हां, तुम्ही फक्त रोज किती तास झोपता ते लिहा. सगळ्या विद्यार्थ्यांनी लिहिलं. मी किती 6 तास झोपतो, 7 तास झोपतो वगैरे, वगैरे. का आणि स्वतःची माहिती सांगायला फार आवडतं हो मुलांना. कुणाशी तरी शेअर करायचंच असतं. तर मुलांनी ते लिहिलं. मग शिक्षक म्हणाले, "अरे, मग रोज इतके तास झोपतोस, आठवड्याला किती झोपतोस? महिन्याला किती झोपतोस? वर्षभरात किती झोपतोस?" मग हे झाल्यानंतर शिक्षकांनी वेळ दिलाय हां, फटाफट नाही, वेळ दिलाय. त्यानंतर मग तू झोपतोस त्याचे महिने किती होतात? दिवस किती होतात? मग मिनिटं किती होतात? सेकंद किती होतात? शिक्षकाने कोणतीही गणिती प्रक्रिया करायला सांगितलेली नाहीये या कालावधीमध्ये. पण ज्या विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानावरती माहिती आहे, की बाबा तासाची मिनिटं करायची तर 60ने गुणायचं वगैरे, वगैरे. ज्यांना माहिती होतं त्यांनी केलं. ज्यांना येत नव्हतं त्यांना शिक्षकांनी जाऊन या कृती अशा करा, अशा करा असं सांगितलं आणि तो तास आणि मिनिटाचा कदाचित आणखीन एखादी तासिका त्यांना लागली असेल. पण तास आणि मिनिटाचा हा जो अनुभवावर आधारित खेळ होता किंवा तो जे अध्ययन होतं ते शिक्षकांनी अतिशय चांगल्या प्रकारे केलं. इथे मुलं आनंदाने सहभागी होतात आणि हे शिक्षण, हे अध्ययन विद्यार्थी केंद्रित होतं हे सगळ्यात महत्वाचं. या पुढचा जो आपलं तंत्र आहे ते केवळ लेखी परीक्षेऐवजी सतत निरीक्षण, कृती आणि प्रकल्पाच्या आधारे मूल्यमापन. मूल्यमापन हे तंत्र आहे, जे आपण मगाशी एन-सी-आर-टीने ज्या सूचना केल्यात, की मूल्यमापनातून अध्ययन घडू दे. तर ते हे मूल्यमापन जे आपण करतोय, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीतून ते आपण करतोय. पण हे करत असताना आपल्याला जे अनुभव येतात, आपल्याला जे दिसतंय, विद्यार्थ्यांच्या बाबतीतली जी प्रगती किंवा त्यांच्या उणीवा, ते काय शिकले, अजून काय शिकायला हवंय, कशा पद्धतीने शिकायला हवंय, या सगळ्याचं सतत शिक्षकांनी याविषयी विद्यार्थ्यांना त्या प्रकारे अध्ययन केलं तर ते अधिक चांगल्या प्रकारे होतं आणि हे जे मूल्यमापन आहे तर हे केवळ लेखी परीक्षेवर न राहता विद्यार्थ्यांच्या अध्ययनाला उपकारक असं ठरतं. यानंतरचं पुढचं जे आहे ते वैयक्तिकृत अध्यापन. वैयक्तिकृत अध्यापन बघा, एव्हरी चाइल्ड इज स्पेशल. प्रत्येक मूल हे वेगळं असतं. त्याची शिकण्याची गती वेगळी, शैली वेगळी, त्याचा क्षमता वेगळ्या, त्याची गरजा वेगळ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, काही विद्यार्थ्यांच्या गरजा वेगळ्या असतात आणि या सगळ्यांना आपल्याला शिकवायचंय. तर अशा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मग पुन्हा शिक्षकांचा प्रश्न असेलच, की एवढा वेळ आम्ही कुठून द्यायचा? पण हे जे नियोजन आहे, हे नियोजन करणं ही राष्ट्रीय शिक्षण धोरण, नवीन जे धोरण आहे त्याची ही अपेक्षा आहे, की यानुसार आपलं धोरण, आपलं नियोजन ठेवा आणि प्रत्येक विद्यार्थ्याला असं वैयक्तिक असं अध्यापन मिळालं पाहिजे. समजा काही मुलं अतिरिक्त मार्गदर्शनाची आहेत, रेमेडियल क्लासवाली. आपण घेतोयच की रेमेडियल क्लासेस आपण घेतोयच.
तर ते रेमेडियल क्लासप्रमाणे या विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या अध्यापन झालं तर अतिशय चांगल्या प्रकारे हे आपली जी संपूर्ण प्रक्रिया आहे अध्यापनाची क्षमता आणि कृती आधारित ही अतिशय वेगाने होईल, चांगल्या पद्धतीने होईल, विद्यार्थी केंद्रित होईल आणि भविष्यवेधी शिक्षणाकडे जाणारी होईल. पुढची स्लाइड. यानंतर आपला जो मुद्द्याचा विषय आहे की नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकांची भूमिका. आताच आपण नवीन सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनातल्या पुनर्रचना पाहिल्या, या 10 ठोस तंत्रांचा विचार केला. आता शिक्षकाची भूमिका या सगळ्याच्या दृष्टीने मार्गदर्शक, समुपदेशक, प्रेरणा देणारा, सुलभकर्ता अशी असली पाहिजे असं म्हणण्यात आलंय. मला इथे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं एक वाक्य आठवतंय. त्यांनी अशी शिक्षकाची व्याख्या केली की खरा शिक्षक तोच आहे जो विद्यार्थ्यांना स्वतः विचार करायला लावतो. शिक्षण घेणे म्हणजे केवळ माहिती मिळवणे नाही, तर त्यातील सत्य आणि शाश्वत मूल्यांचा शोध घ्यायला लावणं हे खरं शिक्षण आहे. आणि आता जी आपली विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती आहे किंवा विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करायचंय, त्यांना 21व्या शतकातील कौशल्य प्राप्त करून द्यायचे, त्यासाठी शिक्षकाची भूमिका ही अशीच असली पाहिजे. म्हणून या प्रत्येक शिक्षकाने आपल्या वर्गानुसार, विषयानुसार ही जी आपल्या समोर असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांची अध्ययन पातळी ओळखणं फार गरजेचं आहे. मग काही विद्यार्थी असे आहेत कमी क्षमता असलेले, त्या कमी क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांचं म्हणजे ज्यांच्या मूलभूत क्षमताच विकसित झालेल्या नाहीत, त्यांना लेखन येत नाही, वाचन येत नाही, संख्या ज्ञान नाही, संख्यांवरील क्रिया करता येत नाही, तर त्यांची ओळख शिक्षकाला झाली पाहिजे. तसंच काही विद्यार्थी असे आहेत जे मध्यम गतीचे आहेत, त्यांच्या क्षमता प्राप्त झालेल्या आहेत पण अध्ययन निष्पत्ती अजून पूर्ण नाही. आणि काही विद्यार्थी असे आहेत की ते जास्त गतीने शिकणार आहेत, त्यांच्या अध्ययन निष्पत्तीही पूर्ण आहेत आणि त्यांना अधिक अभ्यास करण्याची आवश्यकता आहे किंवा ते करू शकतात असे विद्यार्थी. तर या अशा सगळ्या अध्ययन पातळीच्या विद्यार्थ्यांची ओळख शिक्षकाने करून घेऊन शिक्षकाची जी भूमिका आहे त्यातलं पहिलं तंत्र आपण बघणार आहोत, विद्यार्थ्यांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे. ज्या वेळेला आपण असं म्हणतो की विद्यार्थी केंद्रित अशी आपली अध्यापन पद्धती असली पाहिजे, अध्ययन त्यावेळेला प्रत्येक मूल स्वतः शिकू शकतं या गोष्टीवरती शिक्षकाने विश्वास ठेवायला हवा. किंवा अरे मी शिकवलं नाही तर विद्यार्थी कसे शिकतील, ही जी आपली पारंपरिक धारणा आहे ती बाजूला ठेवायला हवी. त्याचबरोबर मला एक सांगा माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, की आपण विद्यार्थ्यांना शिकवतो म्हणजे काय करतो, आपण त्यांना अध्ययन अनुभव देतो. मग हेच अध्ययन अनुभव जर शिक्षकांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः घेतले तर ते अधिक आत्मसात होतात. अशा प्रकारे हे जी प्रेरणा देण्याची क्रिया आहे त्याच्यामध्ये शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये मुलात मूल होऊन संवाद साधायचा आहे. सगळ्यात टिपेची गोष्ट महत्वाची, शिक्षकाने आपला अहंभाव आणि विद्यार्थ्याने आपला न्यूनगंड बाजूला ठेवायचा आहे आणि हे प्रत्येक विद्यार्थ्याला शिकण्यासाठी प्रेरित करायचं आहे. यानंतरचा दुसरी जी भूमिका आहे ती विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आव्हान देणे. आता बघा, आव्हान स्वीकारणे हा मनुष्य धर्मच आहे, त्याला आवडतं मनुष्याला. आणि शालेय वयातील ही जी मुलं आहेत त्यांना तर अतिशय आवडतं. मग या पद्धतीचा आपण आव्हान देऊन विद्यार्थ्यांना शिकण्याला प्रेरित करण्याचा जर आपण उपयोग केला त्यांचं अध्ययन होण्यासाठी तर ते खूप चांगलं आहे ना. बघा, पुन्हा मी तुम्हाला ग्रामीण भागातलं सांगते किंवा तुम्ही कुठेही हे जे मी उदाहरण सांगते ते वापरू शकता. काय झालं, एका शिक्षकाने असा प्रयोग केला, तिथे 1ली ते 4थी विद्यार्थी होते, 41चा पट होता आणि एकच शिक्षक शिकवणारे होते आणि त्यांना विद्यार्थ्यांचं वाचन कौशल्य विकसित करायचं होतं. सलग 2 दिवसाची सुट्टी आली, शनिवार रविवार, आणि सणाचे दिवस नव्हते. म्हणून त्या शिक्षकाने मुलांना आव्हान केलं की अरे 2 दिवसात तुम्ही किती पुस्तकं वाचून येता ना, ती मला बघायची आहेत, तुम्ही आल्यावर मला सांगायचे सोमवारी. मुलांची अहमहिका असते. मुलांनी गेले. बरं, ग्रामीण भाग होता तो, तिथे वाचनालयाची सोय नव्हती. मग विद्यार्थी वाचणार कुठून? त्यांनी इकडे तिकडे कुठे छोटी गोष्टीची पुस्तकं वगैरे होती ती वाचली.
मग त्यानंतर त्यांनी काय केलं, तर 1ली ते 4थीची पाठ्यपुस्तकं वाचली. कारण मला माझा नंबर सांगायचा आहे ना शिक्षकांना. सोमवारी शाळेत आल्यावर शिक्षकाने विचारलं, मग प्रत्येक जण अगदी मी एवढी पुस्तकं वाचली, असं वाचलं, तसं वाचलं वगैरे, वगैरे, वगैरे. शिक्षकांनी सगळ्या नोंदी करून घेतल्या, मुलांना प्रश्न विचारले, म्हणजे त्यांनी कुठे काय वाचलं वगैरे सगळं. पण पुन्हा एक प्रश्न राहिलाच की शिक्षकांना नक्की माहिती होतं त्यातले 2-3 विद्यार्थी होते त्यांना वाचताच येत नव्हतं. त्यांनी कशी वाचली पुस्तकं? तर त्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी जवळ बोलावलं आणि विचारलं, "बाबा तू कसं वाचलंस?" तो म्हणाला, "सर," एक प्रामाणिक होता. तो म्हणाला, "सर मी कुठे वाचली? मी पुस्तकाची पानं पलटली आणि चित्र बघितली. पण मी चित्र कुठल्या पानावर काय आहे ते सांगू शकतो." शिक्षकांना खूप आनंद झाला, की किमान वाचण्याच्या दृष्टीनं त्या मुलानं पहिलं पाऊल टाकलं होतं. मग शिक्षकांनी आपलं नियोजन केलं. या विद्यार्थ्यांचं वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी मी काय करू शकतो आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. काहीतरी फरक त्या मुलांच्यात नक्कीच पडला असणार आहे. होय की नाही? तर अशी आव्हानं आपण द्यायला शिकलं पाहिजे. खरं तर विद्यार्थ्यांना आव्हानं देणं हे शिक्षकांसाठी आव्हानात्मक असतं. परंतु डिअर टीचर्स, accept the challenges so that you can feel the exhilaration of the week. Always keep in your mind, silent sea cannot create skillful mariner. आपल्याला हे स्किलफुल मरीनर बनवायचे आहेत, स्किलफुल विद्यार्थी तयार करायचे आहेत. त्यासाठी हे जे आपली भूमिका आहे ती आपल्याजवळ असलीच पाहिजे आव्हानं देण्याची. यानंतरचं पुढचं जे आहे ते आहे अध्ययन हस्तक्षेप, समवयस्क अध्ययन, गटाधारित अध्ययन. अध्ययन हस्तक्षेप म्हणजे लर्निंग इंटरव्हेन्शन्स. आपण जे नेहमी शिक्षकांनीच काहीतरी करत राहायचं हे जे आहे तिथे शिक्षकाची पुन्हा भूमिका मार्गदर्शकाची आहे. त्याने हे मी मगाशी अध्ययन पातळी म्हटली ती शोधून गट तयार करायचे किंवा तशा जोड्या तयार करायच्या. एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या विषयामध्ये गती असेल तर त्या विद्यार्थ्याने ज्याला कमी समजतंय त्याला शिकवावं वगैरे अशा प्रकारच्या जोड्या तयार कराव्यात. कदाचित या जोड्या काही दिवसांनी बदलाव्या लागतील. कारण हे प्रश्न आहेतच ना पुन्हा. विद्यार्थी गैरहजर होता किंवा काही विद्यार्थ्यांचं पटत नाही. आणखीन पण काही प्रश्न असतात. तर अशा वेळेला शिक्षकांनी सतर्क राहायचंय आणि हे अध्ययन जे आहे ते व्यवस्थित होण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे जर अध्ययन झालं तर कित्येक गणिताची उदाहरणं विद्यार्थी सोडवू शकतात किंवा या मध्य पद्धतीने तुम्ही तुमची शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांकडून तयार करून घेतात. त्याला कृती उपक्रमामध्ये त्यांना मार्क द्या म्हणजे त्याचाही आदर केला जाईल. दुसरी गोष्ट विज्ञान प्रदर्शन आहे तर त्यासाठी मॉडेल तयार करायला या गटाचा विद्यार्थ्यांचा उपयोग करा. पुन्हा एक आणखीन प्रश्न आहे. काही पालक इथे ऑब्जेक्शन घेऊ शकतात की माझ्या मुलाला शिक्षक शिकवायला लावतात म्हणून. तर अशा पालकांना आपण समजावून सांगायचंय की तुमचा मुलगा जेव्हा शिकवतो तेव्हा त्याच्या ज्ञानाचं दृढीकरण होतं, त्याचं ज्ञान पक्क होत जातं आणि हे पालकांना पटतं. त्याचा अभिमान पण कधी कधी त्यांना वाटतो. तर अशा ही जी भूमिका आहे शिक्षकांनी ती घ्यायची आहे. त्याच्या पुढची आहे विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे. एव्हरी चाइल्ड इज क्युरियस. प्रत्येक विद्यार्थ्याला जिज्ञासा ही असतेच असते आणि काही विद्यार्थी प्रश्न विचारत असतात. शिक्षकांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पण मला सांगा, जे विद्यार्थी प्रश्न विचारत नाहीत त्यांच्याजवळ जिज्ञासा नाहीये का? त्यांच्याजवळ पण जिज्ञासा आहे. तर अशा विद्यार्थ्यांना शिक्षकांनी प्रश्न विचारायला प्रेरित करायचंय, प्रश्न विचारायचे, त्यांना बोलतं करायचंय. काही वेळेला असं होतं की काही शिक्षकांचं असं मत असतं की हा सतत प्रश्न विचारतो, किती निरर्थक प्रश्न विचारतो आणि याच्या प्रश्नाची काय मी उत्तरं द्यायची. अशी भावना असताच कामा नये. विद्यार्थ्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शिक्षकांना द्यायचंय. वेळेनुसार तुम्ही तशी वेळ त्याला द्या आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्या. त्याची जिज्ञासा पूर्ती करा. याचं एक मी साधं उदाहरण तुम्हाला सांगते. एका वर्गामध्ये मानवी उत्क्रांतीचा पाठ चालू होता आणि शिक्षकांनी संपूर्ण पाठ शिकवला वगैरे. पण एक मुलगी होती, तिला असा प्रश्न पडला की सर, जर माकडापासून माणूस तयार झाला तर मग पृथ्वीवर अजून माकडं कशी काय शिल्लक आहेत आणि ह्या माकडांची माणसं कधी होणार? शिक्षकांनी या गोष्टीवरती विचार केला आणि त्या मुलीच्या प्रश्नाचं उत्तर दिलं की बाळा, ही जी माकडं जे आहेत आत्ताची आणि माणूस जो आहे हे त्या माकडांपासून माणूस तयार झालेला नाही. हे खरंय
की या माणसाचा आणि या माकडांचा पूर्वज कधी काळी खूप खूप वर्षापूर्वी एकच होता, परंतु त्यांच्यातील काही गट हे कालौघात कित्येक वर्ष त्यांच्यामध्ये बदल घडून घडून हा माणूस तयार झाला. आणि ज्यांच्यामध्ये विकसन झालंच नाही, ज्यांच्यामध्ये बदल घडलेच नाही, ती माकडच राहिली आणि तीही माकडं आहेत. त्यांचा पुढे जाऊन कधीही माणूस होणार नाही. अशा प्रकारे उत्तर त्या मुलीला मिळालं आणि मग तिलाही समाधान झालं. आणि अशा पद्धतीने जर आपल्याला आपले प्रश्नांची उत्तरं मिळून आपलं अध्ययन होणार असेल तर विद्यार्थीही त्यामध्ये चांगल्या प्रकारे सहभागी होतात. याच्या पुढचा जो भाग आहे तो शिकण्याच्या प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर. हे तर आता एक बोधवाक्य झालं आहे शिक्षण क्षेत्रामधलं, की तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर झालाच पाहिजे. 21व्या शतकातील कौशल्य जे आहेत त्यांचा विचार करता ती येण्यासाठी विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करायलाच हवा. किंवा आज जे ज्ञान आपण ज्याला आत्ताचा आधुनिक म्हणतोय ते कधी कालबाह्य होईल हेही सांगता येत नाही. यासाठी विद्यार्थ्यांचा सतत विकास होणं गरजेचं आहे. मग यासाठी जी तंत्रज्ञान आहेत त्यांचा वापर करून आपल्या शिक्षणाला, आपल्या ह्या सगळ्या प्रोसेसला कसं पुढे नेता येईल हे बघावं लागतं. साहजिकच आहे. मग आता सरळ डोळ्यासमोर उभा राहिला तो वायफायशी जोडलेला डिजिटल क्लास, पण हे प्रत्येक ठिकाणी शक्य नाहीये ना. तर जिथे हे शक्य नाहीये, जिथे आहे त्यांना करू दे त्याप्रमाणे, पण जिथे नाहीये तिथे विद्यार्थ्यांच्या समोर असणारे शिक्षक, त्यांच्या हातातला मोबाईल आणि मुलांच्या पालकांच्या हातातील मोबाईल हा विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी उपयोगी ठरू शकतो. पुन्हा प्रश्न निर्माण होतो की विद्यार्थी मोबाईलचा चुकीचा वापर करतात, त्यांना वाईट सवयी लागतात. मी तर असं म्हणेन की काय बघू नका हे सांगण्यापेक्षा काय बघा हे विद्यार्थ्यांना सांगा, ज्याच्यामुळे असं ना तसं करून मुलं जर मोबाईल वापरणारच असतील तर तो शिक्षणासाठी त्याचा उपयोग होऊ दे. आता काही असेही आहेत पालक की नाही आम्ही कधीच मुलांना मोबाईल देत नाही. अशी मुलं अगदी काही खूप नगण्य अशी मिळतील, पण जी वापरतायत त्यांना त्यांचा वापर शिक्षणासाठी करू दे, कारण हे शिक्षण गतीने होतं. आपलं पुढचं जे तंत्र आहे ते विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शिकण्याची गती वाढवणे. आताच आपण ह्या ज्या सगळ्या पुनर्रचना पाहिल्या किंवा जी तंत्र पाहिली, या ज्या 5 पद्धती पाहिल्या शिक्षकाच्या भूमिकेच्या, याच्यानुसार जर विचार केला तर विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या शिकण्याची गती ही नक्कीच वाढायला पाहिजे. आणि ही गती जशी वाढत जाईल ती त्यांच्या गरजेनुसार, त्यांच्या क्षमता, त्यांची प्रगती या सगळ्याचा विचार करून विद्यार्थ्यांना जर त्यांना जर अध्यापन मिळत गेलं किंवा त्यांच्या अध्ययन क्षमता वाढत गेल्या तर नक्कीच विद्यार्थ्यांची स्वतःची शिकण्याची गती वाढणार आहे. शिक्षक बंधू भगिनीनो, आतापर्यंत आपण ह्या सातत्य सर्वंकष मूल्यमापन पद्धतीतल्या पुनर्रचना पाहिल्या. ही प्रभावी अशी 10 तंत्र पाहिली. नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकाची भूमिका पाहिली. आणि या सगळ्याचा अवलंब करून ज्या वेळेला आपली ही सगळी अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन प्रक्रिया पुढे जाणार आहे, कारण हा बदल आहे. आपण सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती जेव्हा 2010ला स्वीकारली, तत्पूर्वी आपण पारंपरिक पद्धतीनेच मूल्यमापन करत होतो. मग तो बदल आपण स्वीकारला, तो बदल घडला, त्यातल्या शंका कुशंकांचं आपण निरसन केलं. तसं आता ही जी पुनर्रचना आहे त्या पुनर्रचनेप्रमाणे आपण प्रत्येक शिक्षकांना तयार राहायचंय. अर्थातच अभ्यासक्रमाची निर्मिती ही तशीच व्हायला हवी आणि ती तशी होताना दिसते. जे जे अभ्यासक्रम बदलत आहेत, हो, तुम्हाला जिथे शंका वाटतील तिथे तुम्ही त्या शंका त्या संबंधित अधिकाऱ्यांना किंवा जे कोणी असतील त्यांना विचारून आपल्या शंकांचं निरसनही करायचं आहे. आणि अशा प्रकारे आपली ही जी संपूर्ण अध्ययन अध्यापन प्रक्रिया जर अशी पुढे होत राहिली तर त्याची सवय काही महिन्यातच आपल्या विद्यार्थ्यांना लागेल आणि तसं एक वातावरण तयार होईल. आणि भविष्यवेधी शिक्षण पद्धतीकडे जाण्याच्या दृष्टीने, विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीकडे जाण्याच्या दृष्टीने नक्कीच आपण त्या मार्गाला, त्या यशस्वी मार्गाने जात असू. मला जे सांगायचं होतं ते माझं सांगून झालंय. आपण सर्वांनी ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. आता जर तुमच्या काही शंका असतील, तुमचे जर काही प्रश्न असतील किंवा काही तुम्हाला अनुभव शेअर करायचे असतील तर तुम्ही करू शकता. येस, कोणाला काही
एक्सपिरियन्स शेअर करायचा असेल तर नक्की शेअर करा. जे स्कूलमध्ये तुम्ही युनिक काही गोष्टी याच्याशी रिलेटेड NEP 2020शी रिलेटेड काही जर केलं असेल, बिकॉज खूप सारे वर्कशॉप्स वगैरे चालू आहेतच आणि स्कूल पण म्हणजे टीचर्स लोकांना अ, अजून त्यांना त्यांचं जे स्किल्स आहेत ते एनहान्स करण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. सो जर काही अजून युनिक गोष्ट आहे जी तुम्हाला शेअर करायची असेल तर कोणी पण, म्हणजे इट इज ओपन प्लॅटफॉर्म, यू कॅन शेअर द एक्सपिरियन्स. आय थिंक मॅम कोणालाही काही शेअर नाही करायचंय. काही विशाखा शंका मॅम, असल्या तरी विचार. येस, काही डाऊट्स असतील तर विचारू डाऊट्स शकता. असले पण तुम्ही विचारू शकता. आय थिंक कोणाला पण काही डाऊट पण नाहीये मॅम. अनम्यूट करायचं. नीलम मेमाणे बरं. मॅडम. हा येस, हा येस. unmute केलं. मला एक विचारायचं होतं की आताची जी 8वी 9वी 10वीची मुलं जी आहेत हा हा. त्या मुलांना थोडंसं होमवर्क करण्यासाठी फार अडचणी येतात. म्हणजे हम्म, आम्ही काही होमवर्क दिला की दुसऱ्या दिवशी लगेच येत नाही. बरं आम्ही त्यांना वेळ देतो. हम्म. बरं चल 2 दिवस घ्या, 3 दिवस घ्या, कारण प्रत्येक विषयांचा होमवर्क असू शकतो त्यांना. त्यामुळे ती आम्ही अंडरस्टँड करून त्यांना सांगतो की ठीक आहे, मग तुमचं सबमिशन डेट मी 2-3 तारखेनंतर ठेवते, म्हणजे 3 दिवसानंतर ठेवते. करेक्ट. तरीही मुलांचं येत नाही होमवर्क. त्याला अजून वेळ देतो, तरीही मुलांचं येत नाही. म्हणजे हार्डली, म्हणजे असं इतकं आम्हाला त्या मुलांच्या मागे लागावं लागतं की ती मग संख्या मागे लागत लागत ती संख्या मग 3-4 मुलांवर येते की ती मुलं जी आहेत की ती अजिबातच करायला मागत करत नाहीत. नाही. करेक्ट मग करेक्ट. ह्या मुलांसाठी मग आम्हाला दुसरं ऑप्शन काय असतं, कारण घरी मला म्हणजे आता ही जी मुलं आहेत की ज्यांना घरी ती मुलं करतच नाही, मे करतच बी नाही. त्यांच्या आई वडिलांकडे ही वेळ नसेल की मुलांचा अभ्यास घ्यावा म्हणून. मग अशा मुलांसाठी आम्ही म्हणजे एकच करू शकतो की बाबा तू ये माझ्याजवळ बस, म्हणजे क्लास चालू असताना, आणि हे काम कम्प्लीट कर. पण कर. असं करत असताना आता मी जे शिकवणार आहे ते मी करेक्ट. समोरच्या मुलांना शिकवणार आहे आणि हा मुलगा दुसरं कम्प्लीट करतोय. मग हम्म. हे कसं मॅनेज करायचं? मॅडम, कारण अगदी सेम याच प्रोसेसमधून मी गेलेली आहे. मी पण 8वी 9वी 10वीला शिकवत होते. हा. आणि सेम काही असे शेवटी मग 2-3 विद्यार्थी असे उरतातच की ते काही केल्या करतच नाहीत. नाही. आणि मग या विद्यार्थ्यांचं कसं करून घ्यायचं हा प्रश्न आहेच. पुन्हा तुम्ही म्हणताय तसं की मी त्याला जर बसवलं, समजा तो शाळेचा एक कालावधी आहे, सकाळी 7 हा. ते 1 वाजेपर्यंत शाळा आहे. माझा 1च तास आहे. माझ्या 1 तासाला मी त्याला बसवलं. मी म्हणेन मी बरोबर. आता शिकवते, मी ते नंतर त्याला शिकवेन. संपूर्ण क्लासला जे हा. शिकवते. पण दुसरा तास दुसऱ्या शिक्षकाचा चालू होतो ना. बरोबर. हां, त्यावेळेला तर मग ते अलाऊ करतच नाहीत. नाही. आणि मग बरोबर. पुन्हा प्रश्न निर्माण होतो. पण ही जी प्रक्रिया जी आहे, म्हणून मग असं कुठेतरी वाटत राहतं, मग अ, विद्यार्थ्यांचे जे गट तयार करायचे आहेत. हा. समजा त्या विद्यार्थ्याच्या शेजारी राहणारा कुणी असेल, तर मग हम्म. तो त्याला मदत करू शकतो का? अच्छा. अ, हा. की बरोबर. बाबा तू केलंस का? किमान तो एकमेकांना विचारतात तरी, "अरे मी बघणार आहे हां, तू केलंस का?" किंवा मग नाही, त्याला समजत नाहीये. समजा तुम्ही मॅडम खूप अगदी काळजीपूर्वक शिकवलं, पण हा. आपण अच्छा. म्हणतो माझा आजचा पोर्शन पूर्ण झाला, माझं अध्यापन पूर्ण झालं. बरोबर. पण हम्म. अध्ययन पूर्ण होत नाही. होत नाही. जेव्हा ते बरोबर. शेवटच्या विद्यार्थ्याला कळतं, सगळ्यांना कळतं तेव्हाच अध्ययन पूर्ण. तेव्हा बरोबर. बरोबर. आणि मग अशा अशा हे म्हणूनच ही तंत्र किंवा ह्या ज्या आता सूचना हा. सांगितलेल्या आहेत, की मग शेवटी मग काय होतं, एक कालावधी असा येतो की तोंडी परीक्षा चालू होतात. हा. आम्ही तर असं बरोबर. केलेलं आहे की ह्या मुलांना मग तोंडी परीक्षेच्या कालावधीमध्ये आपलं नियोजन असतं की मग त्यावेळेला शिकवणं नसतं. मग त्यावेळेला विद्यार्थ्यांना बसवून ठेवायचे दिवसभर, "बाबा रे, तुझी तोंडी परीक्षा मी नंतर घेते. पण आता तू दिवसभर बसून आज हा. ह्याचा विषय पूर्ण कर, उद्या त्याचा विषय पूर्ण कर." कारण तो तुमचाच पूर्ण अपूर्ण नसतो. तो तो सगळ्याच प्रत्येक विषयांचा तो सब्जेक्टचा अपूर्ण असतो. असतो. हो. मग हो. असे काही उपाय, म्हणजे आता शेवटी हे हो. शाळा पातळीवर येतं, की कोणत्या बरोबर. उपायांचा अवलंब करावा वगैरे. येस. तर बरोबर. बरोबर. अशा गोष्टी आहेत. म्हणजे ओके. एकतर त्यांना गटकार्याने करायला लावा किंवा हम्म. मग हा शेवटचा बरोबर. उपाय. हो, हो. आणि मग त्यातून त्यांचं हा होईल. जो तुम्ही म्हटला आहे, की तोंडी परीक्षेच्या वेळी त्या मुलांना बसून, हा बऱ्यापैकी आम्ही यूज करतो हा उपयोग, की हा म्हणजे करून घेतो मुलांकडून प्रत्येक टीचर तोंडी परीक्षेच्या वेळी.
किंवा मी पण तुम्हाला तोपर्यंत असं सांगतो वाटतं की बराच उशीर होतो तोपर्यंत, उशीर होतो, खूप उशीर असं होतो. वाटतं आणि ऍक्च्युली त्या परीक्षा जवळ आलेली असते, हा. जवळ आलेली असते. हा कधी आपलं म्हणजे तो कधी त्याच्याविषयी वाचणार, कधी त्याच्याविषयी बरोबर. विचार करणार. आता प्रकल्प पद्धतीमध्ये आपण प्रकल्प सांगतो, पण काही विद्यार्थी आहेत प्रकल्प करतच नाहीत. मग नाही, शेवटच्या बरोबर. क्षणाला बाबा रे तू बस आणि या पाठ्यपुस्तकातल्या सगळ्या कविता तरी लिहून काढ. येस येस, बरोबर. आणि हेच ते करावं लागतं इथे आधी. क्लासमध्ये त्याचं जे शेवटचं अक्षर पूर्ण झालेलं असतं, तो घरी करतो का नाही करत. तो दुसऱ्या दिवशी नाही, येतो त्या पुढच्या अक्षरापासून पुन्हा सुरू होतो. हे बरोबर शिक्षकांचे बरोबर. अनुभव आहेत. Same. आणि हे प्रश्न जे आहेत की नाही, हे मला वाटतं तुमचा आणि माझाच नाहीये, हा ऑल ओव्हर प्रश्न आहे. सगळ्याच आणि टीचरांचा प्रश्न हो, आहे. सगळ्या टीचर्सचा आहे, सगळ्या माध्यमांचा आहे. पुन्हा नुसता नाही, बरोबर. सगळ्या माध्यमांचा आहे, सगळ्या शिक्षण पद्धतींचा पण हा प्रॉब्लेम आहे. आणि त्यामुळे आपण म्हणतो पण सगळीकडे हा विषय आहे. तर तो शाळा पातळीवर किंवा प्रत्येक शिक्षकाने त्यानुसार आपल्या समोरचा विद्यार्थी कसा आपण करून घेऊ यासाठी विचार करायचा आहे. मॅम, शीतल मॅमने एक सेंटेन्स लिहिलेलं चॅटमध्ये, अभ्यास या शब्दाला पर्यायी शब्द शोधला पाहिजे. हा एक फर्स्ट हा, सेंटेन्स त्यांनी दिला. सेकंड त्यांचा क्वेश्चन आहे, टीचिंग एड्स बनवण्यासाठी पालकांचा सहभाग कसा घेतला जाईल, हा त्यांचा क्वेश्चन आहे. शीतल मॅम, तुम्हाला हा. अजून काही आधी अनम्यूट करून जर काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. अभ्यासासाठी आधी पर्यायी शब्द सराव. नाही, म्हणजे त्यांनी अभ्यासासाठी मे पर्यायी बी कुठल्या वेने ते विचारलंय, प्रॅक्टिस. मे बी नीलम मॅम साठी असणार आहे ते, की त्यांनी जो हा. पॉइंट होता, सो ते जस्ट हम्म, एक विचारताय. आणि नेक्स्ट, हम्म. टीचिंग एड्स मध्ये पालकांचा सहभाग कसा पालकांचा सहभाग कसा घेतला अ, जाईल. कसा घेतला जाईल. आत्ता आधी आपली ही जी विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनीच करावं, म्हणून मी सांगितलं ना की राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये जे आक्षेपार्ह गोष्टी दिसल्या त्यामध्ये ही पहिली गोष्ट आहे की प्रकल्प मुलं करतच नाहीत, प्रकल्प पालक करतात. किंवा प्रकल्पांची दुकानं आहेत, उचलून तयार आणला जातो, तो दाखवला जातो. तर असं होता का म्हणे, मुलाचं अध्ययन कुठे झालं त्याच्यामध्ये, मुलगा काय शिकला, तो स्वतः काहीच शिकला नाही ना. तर हे स्वतः व्हायला हवंय. आता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे जर तुम्हाला कुठल्या पालकांचा सहभाग, करेक्ट आहे की जर आपल्याला शेवटी जी मॉडेल्स तयार करायची असतात त्याच्यासाठी नंबर आला पाहिजे, पुन्हा ते तालुका पातळी, नाही जिल्हा नाही पातळी, राज्य पातळी हा पुन्हा भाग आहेच. हा, नाही तर मॅडम, हा, माझा व्यू कसा होता की प्रायमरी हं, सेक्शन ज्यावेळी 1ली ते 4थीच्या मुलांना शिकवतो हं, हं, हं. त्यावेळी काय, आता मी 3रीच्या वर्गात शिकवते, तर त्यांना जर नाऊन, इंग्लिश मिडियमला नाऊन हा प्रकार शिकवायचा आहे, सिंग्युलर प्लुरल, हा, तर मी आपला फिजिकल, चला सिंग्युलर 1 क्लॅप, प्लुरल डबल क्लॅप, 1 जम्प, डबल जम्प, हा, अशा पद्धतीने ते हा, करतात. पण ज्यावेळी चार्ट्स किंवा ते कार्ड्स ज्यावेळी वापरायची वेळ येते, ते येते, हा. त्यावेळी ते कार्ड्स करण्यासाठी काही पालकांकडे आपण काही देऊ शकतो का, की हे कार्ड तुम्ही आम्हाला बनवून त्या पद्धतीने सहकार्य करा, अशा पद्धतीने. हो, असंही सांगितलेलं आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची जी मी क्षमता आधारित अध्यापन पद्धती, मी जवळ-जवळ 7 पुस्तकांचा अभ्यास केलाय या सगळ्या आता सध्याच्या ह्या लेक्चरसाठी. त्यामध्ये मला असं दिसून आलंय की पालक सक्रिय आहेत आणि ज्यांच्या काही तक्रारी नाहीत, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट मॅडम, की जे पालक तक्रार करणार नाहीत आणि सक्रियपणे तुम्हाला मदत करू शकतात, तर अशा पालकांचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. किंवा काही एखाद्या गावातील जिथे पालकांना सुद्धा काही येत नाही, तिथे अशा सुशिक्षित तरुण तरुणी असतील तर त्यांचाही जर उपयोग होत असेल तर तुम्ही शिक्षक त्यांचीही मदत घेऊ शकतात, असं सांगण्यात आलेलं आहे. परंतु या सगळ्या प्रोसेसमध्ये विद्यार्थ्याला ते समजलं पाहिजे, त्याचं अध्ययन झालं पाहिजे. अर्थात पालक ही काळजी घेतीलच, कारण त्यांना त्यांच्या मुलासाठी ते जर करायचं असेल तर, पण त्यांनी ते त्याला शिकवलं पाहिजे. आणि तुम्ही जर तुमच्यासाठी म्हणत असाल तर तुम्ही घेऊ शकता मदत, परंतु ते तुमच्या अध्ययनातून मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही सतर्क असलं पाहिजे. ओके, थँक्यू मॅडम. सुनील, येस, थँक्यू शीतल मॅम. सुनील सर, तुम्हाला काही शेअर करायचंय का? तुम्ही हँड रेज केलाय. हम्म. हो मॅडम, बोलतो मी. येस येस येस. आता मी प्रकल्पाबद्दलची चर्चा झाली ना, प्रकल्प हा कधीपासून आहे त्याच्यात मी विश्लेषणात जात नाही, पण मुलं प्रकल्प पालक का करतात त्याच्यामागचं कारण सांगतो. प्रकल्प हा संघात्मक प्रकल्प दिला जातो त्यावेळेस पालक हस्तक्षेप करतात आणि पालक स्वतः प्रकल्प बनवायला मदत करतात. कारण प्रकल्पाच्या अंतिम याच्यावर आपण गुणगान करतो, प्रोसेसवर करत नाही.
आणि प्रकल्प 2004च्या मूल्यमापनाच्या GR मध्ये आला होता आणि आता 2010च्या पण आणि 2023च्या पण GR मध्ये आहे. GR मध्ये प्रकल्पाच्या करेक्ट. प्रोसेसवर फोकस करायला पाहिजे शिक्षकांनी. आणि म्हणून इयत्ता 5वी आता प्रत्येकाचा विषयाचा प्रकल्प वेगळा असेल. आता 5वीला सिलेबस किती बदलला तरी संसर्गजन्य आजार बदलत नाही, हे विज्ञानात हो. असतंच. तर अशा वेळेस आपण सर्वे प्रकल्प दिले पाहिजे, सर्वेक्षणाचे. आणि प्रकल्पाबद्दल जास्त अभ्यास करायचा असेल तर SCRT एक पुस्तिका होती आणि त्याही पलीकडून लीला पाटलांनी कोल्हापूरच्या सृजन आनंद विद्यालयाच्या हम्म. त्यांची पुस्तकं, त्यांची प्रकल्पावर फार सुंदर पुस्तकं, छोटे छोटे पुस्तकं. हम्म. 7वी 8वीची मुलं परिसरातील पाण्याची गरज किती पाण्याची गरज, याचा बरोबर. 7वीच्या मुलांनी प्रकल्प केला आणि त्या आधारावर महानगरपालिका कोल्हापूरने एक पाण्याची टाकी बांधली त्या परिसरात. अच्छा. मुलांना द्या ना तुम्ही की तुमच्या गल्लीतील ह्या 4 मुलं, तुम्ही कोणत्या एरियात आहेत हे 4-5 मुलं, त्या मुलांनी सर्व घरांना भेटी द्यायच्या आणि त्या घरामध्ये किती लोक आहेत, त्यांना किती पाणी लागतं, पाण्याच्या पिण्याच्या सवयी कशा आहेत, म्हणजे वगैरे ठेवलं आहे की नाही, असं करून त्यांच्या घरात आत्ता कोण आजारी आहे, कशामुळे आजारी आहे, ही यादी फक्त त्यांना सांगतो, भेटी द्या स्वतः. आता पालक जातील का अशा ठिकाणी? नाही जाणार, नाही मुलांनाच जावं लागेल. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या समजा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेटी द्यायला सांगितली मुलांना एका गटाला, तर शिक्षकाने बरोबर असलं पाहिजे प्रकल्पामध्ये. जोपर्यंत Correct. तुम्ही त्याचं बोर्ड धरून बरोबर पुढे आहे. नेत नाही प्रकल्पामध्ये, हा. तो एकटा तो करणार, पालकच करतील. आणि किंवा प्रोसेसला प्रश्न सुद्धा शिक्षकांनी तयार करून दिले पाहिजेत की कोणता प्रश्न तिथे विचारायचा आहे. मुलंही स्वतः विचारतात नंतर. पण हम्म. प्रकल्प कोणते देतो याच्यावर आपल्याला फक्त चिकटवही करायची आणि ते चित्र गोळा करायचे, संग्रहात्मक प्रकल्प होतात. तर प्रकल्पाचे असंख्य प्रकार आहेत, ते बघायला पाहिजे. बघायला आणि पाहिजे. जे आहे इंटरव्हेन्शन हा शब्द आता वापरला गेला पाहिजे. हो हो, अध्ययन, हस्तक्षेप. हस्तक्षेप. तो हस्तक्षेप जो आहे ना शब्द, तो खरा इंग्रजीमध्ये इंटरव्हेन्शन शब्द आहे. इंटरव्हेन्शन, करेक्ट. हस्तक्षेप हा शब्द आपण वापरला मराठीत की थोडस एकदम खाताना काहीतरी खडा अडकल्यासारखं होतं. अडकल्यासारखं होतं, तो करेक्ट. हस्तक्षेप तो तसा नाहीये. समजा एखाद्या पेशंटला सलाईन चालू आहे आणि एक्सपर्ट डॉक्टर रात्री व्हिजिट करतात, अरे याची काय पाल्पिटेशन काही हे कमी होत नाही का, मग तो एक इंजेक्शन लाल टोचून जातो. तो झाला इंटरव्हेन्शन. त्याचा अध्ययन सलाईन सुरू आहे, त्याचा अध्ययन सुरू आहे, पण शिक्षकून मागं बघतो, अरे काहीतरी गडबड होती, अरे ते असं कर बरं, आणि ह्या मुलाबरोबर शिक बरं थोडस, तुम्ही दोघी करा रे, तू इकडे येऊन बेस आणि याला मदत कर. निघून गेला तो शिक्षक तिथून. त्याने फक्त इंटरव्हेन्शन थोडं बदल दिला, दिशा बदलून दिली. दॅट इज इंटरव्हेन्शन. अध्ययन इंटरव्हेन्शन हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. शिक्षकाचा शिक्षक स्वतः मदत करेल, एखाद्या शेजारच्या मुलाला मदत करायला लावेल, किंवा एखादं साहित्य देईल की याच्यातून शिक बरं. हे झालं इंटरव्हेन्शन. असं आहे. आणि जे 3 शब्द होते, पाटोळे मॅडम ऍडिशन करू का जरा? येस सर, नक्की. बरं. अध्ययनासाठी मूल्यमापन, अध्ययन हेच मूल्यमापन आणि अध्ययनाचे मूल्यमापन, याबद्दल काही शंका आहे का कोणाला, किंवा क्लिअर झालंय का पूर्ण? लोक आता फ्रीज आहेत म्हणून 2 मिनिटं बोलतो. अध्ययनासाठी मूल्यमापन म्हणजे मॅडमांनी जे कंटेंट जोडलं ना, त्याचे ते सुंदर जोडलेलं आहे. म्हणजे वर्गामध्ये त्यांनी एक उदाहरण पण दिलं, तर ते मी कुठे जोडतो. अध्ययनासाठी मूल्यमापनाचा अर्थ काय होतो? पूर्व चाचणी. आता जे मेमाने मॅडम वर्गात करत होत्या की पाठाच्या आधी काहीतरी देतात मुलांना, बरोबर आहे, तर ते असं पण देता येतं आपल्याला की समजा मला गुणाकार शिकवायचा आहे, बरोबर आहे, तर मुलाला बेरीज येते का मला बघायला पाहिजे ना आधी. म्हणून बेरीजची उदाहरणं दिली मी. कसे दिली? छोटे 2 अधिक 2 अधिक 2 येतं का, 2 अधिक 2 येतं का, 3 अधिक 3 येतं का, 4 अधिक 4 येतं का, ही त्याला बेरीज येते का? मी अध्ययनासाठी मला गुणाकार शिकवायचा आहे, म्हणजे त्याचं पूर्वज्ञान बेरीज आहे का तपासायचंय मला. हे आहे अध्ययनासाठी मूल्यमापन. अध्ययनासाठी मूल्यमापन हा नवीन शब्द असला तरी घाबरायचं नाही त्याला, कारण कसं विद्वान लोकांना नवीन शब्द सुचवावे लागतात. तसं मग आम्ही काय विद्वान लोक अध्ययनासाठी आपण घाबरतो, अरे काय भानगड, काही भानगड नाही. ही ओल्ड वाईन न्यू बॉटल आहे. प्रकल्प 2004 पासून NCF 2005 ला सांगितलं. NCF त्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये 2004च्या मूल्यमापनात प्रकल्प आलेला होता. 3री पासून प्रकल्प होता तो. तुम्ही शिक्षकांना माहित असेल सगळं. फील्डवर काम करणार नाही. नक्की. अध्ययनासाठी मूल्यमापन म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवतो, पूर्व चाचणी. आपण वर्गात शिकवता एक थोडी टेस्टिंग करून घेतो की हा मुलगा कुठे काय, बरोबर आहे की. दुसरं, हेच मूल्यमापन. अध्ययन हेच मूल्यमापन म्हणजे काय, तर SCRT मध्ये डेप्युटी डायरेक्टर होऊन गेले शिवाजी तांबे, त्यांचं एक वाक्य आहे, अध्ययन आणि मूल्यमापन, अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन हे एकमेकांमध्ये जसं चहामध्ये साखर विरघळावी तसं विरघळलं पाहिजे. मुलाला कळलं नाही पाहिजे आपलं मूल्यमापन चालू आहे, विद्यार्थी कळलंच नाही पाहिजे.
शिक्षकाने सहज वर्गात जाता मला समजा आता इकडे रे बाळा फळावर लिही बरं 5, तू इकडे बरं बेरीज चिन्ह लिही बरं, आणि तू इकडे बरं 3 लिही बरं. हा आता 5 बरं 5 लिही 3 लिही. आता मी बेरीज चिन्ह टाकेल आणि मग बेरीज शिकवतो. मला बेरीज शिकवायची, पण मला कळलं तर पाहिजे की मुलाला 5 येतं का नाही 3 येतं का नाही. आणि मग तो 3ला 6 समजतो का काय, तो 6 लिहितो का. आणि मग वर्गात शिकवता मी काय करतो, वर्गात चालू आहे आणि मी शिकवतोय, आणि मग त्याच वेळेस आपण काय करतो, एखाद्या मुलाचं टेस्टिंग घेऊन टाकतो. हम्म. बरोबर. ते बरोबर. टेस्टिंग म्हणजे अध्ययनाचे मूल्यमापन. आपण मूल्यमापन. समजा मुलाला गुणाकार शिकवला आज 35 मिनिटांमध्ये, 2 अधिक 2 अधिक 2, 2 अधिक 2 4, 4 2 4 अधिक 2 6. मग हे 2 बेरजेमध्ये किती वेळेस दिसतंय मला, बेरजेत 3 वेळेस दिसतायत. बरोबर. हम्म. बेरजेत आता 2 मला 4 वेळेस दिसतायत, मग 2 गुणिले 4 2 गुणिले 3. आता बेरजेत मी उलट जातोय बरं का, 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2. बेरजेत 2 5 वेळेला म्हणून 2 गुणिले 5 करायचं. हम्म. बेरजेत माझ्याकडे एक जरा कार्यक्रम बाहेर चालू आहे, आवाज येत असेल. 2 अधिक 2 अधिक 2 4 वेळेस दिलं, मुलाला विचारलं 2 अधिक 2, यांनी उत्तर बरोबर काढलं 8, पण त्याला विचार 2 किती वेळेस आलाय बेरजेमध्ये, 4 वेळेला. 2 गुणिले 4 आता 3 वेळेला, आता 2 वेळेला, आता 1 वेळेला. आता त्याला बेरीज दिसत नाही, मग 2 गुणिले 1 तो. तुम्ही जर 2 गुणिले 1 पासून सुरुवात केली तर त्याला कळणार नाही. त्या ठिकाणी रिव्हर्स मारावा लागतो आपल्याला. हम्म. आता हे सगळं शिकवल्यानंतर मी सहज मुलाची परीक्षा घेतली. 3 अधिक 3 आता 3 गुणिले चौकट, उत्तर लिही बरं. हे झालं अध्ययना, हेच मूल्यमापन. म्हणजे वर्गात मी 2चा गुणाकार 2ची बेरीज शिकवली आणि 2तून गुणाकाराकडे आणलं. आता मी 3वर प्रोसेस करून बघितलं, आणि अध्ययनात हेच मूल्यमापन हे झालं. आणि अध्ययनाचे मूल्यमापन म्हणजे काय, शिकवलं गेलं सगळं, माझा गुणाकार शिकवला गेला, सर्व शिकवलं गेलं. आता मी फायनलची संकलित चाचणी घेतोय, ते म्हणजे अध्ययनाचे मूल्यमापन. आणि अध्ययन हेच मूल्यमापन म्हणजे आकारिक मूल्यमापन. हम्म. थोडक्यात आपण दिवाळीत लाडू बनवतो की नाही, तर ती प्रोसेस काय असते, रवा भाजला गेला का, मग आपण अनेकांना विचारतो वास आला का. म्हणजे ज्याला कळत नाही त्यालाही विचारतो, आणि ज्याला कळतं त्याला फायनल विचारतो. काहींना मान द्यावा लागतो, सासूबाई वास आला का, हो आला. तर ते आपल्याला माहित असते ना, आता काय वयानुसार कळत नाही बाबा, पण आपण स्वतःला टेस्ट करतो की सासूबाईला आजी कळत, तिला विचारतो, पण त्या मास्टर असतात. मग आपण काय करतो नंतर, ते एवढंच नाही, आपण ते रवा पीठ दळायला जातो ना, गहू ते जाड बारीक हे बघायला आपण जातो. माणसांना किंवा कोणाला जाऊ देत नाही, ज्याला तो बघतो जाड आहे काय, बारीक कर जाड कर. हे पण काय अध्ययन, हेच मूल्यमापन. मग तो रवा भाजला का, मग ती तार निघाली का साखरेच्या पाकाची, मग तो लाडू थोडा गेला की आपण थोडा देवाला देऊन टेस्ट करतो, हा अरे जमग नाही साखर पाहिजे, मग साखर टाकली, मग हे झाला काय म्हणतात त्याला, उपचारात्मक कार्यक्रम. आणि परत साखर म्हणजे टाकून काय final काय झालं. शिकवलं, काय शिकवायचंय, काय अजून कोणत्या अध्यापन पद्धती वापरायला बरोबर. हव्यात, हे ही हे जी झालं, सगळी प्रोसेस आहे ती फक्त हे झालं सरांनी आकारिक मूल्यमापन. अगदी घरातली उदाहरणं सांगितली. आणि मग फायनल प्रोसेस ही झालं अशी ठरला, आहे. म्हणजे संकलित मूल्यमापन. हा. म्हणजे शिकवता म्हणजे वर्गात आपण मुलांना शिकवतोय की फळ्यावरचे लिहा बरं, आणि त्याच्यावर आपण काना मात्रा विलांटी काहीतरी शुद्ध लेखन शिकवतोय, म्हणजे नीती हा शब्द आहे, अमुक शब्द आहे. आणि मग एखाद्या मुलांनी चुकीचं लिहिलं तर आपण लगेच त्याला, अरे नाही हा 2 अक्षरी नाही, याच्यानंतर दुसऱ्या अक्षराला काना आलाय ना, म्हणून याची पहिल्याची दुसरी विलांटी. हे त्यालाच काय सांगितलं, कारण त्याचं चुकलेलं आहे. अध्ययन इतरांचं होत असताना याचं पण अध्ययन मूल्यमापन केलं, हे आकारिक मूल्यमापन. बरोबर. अशा अनेक गोष्टी. ओके, थँक्यू. येस. हो. येस. ओके. थँक्यू सो ओके, मच थँक्यू सर. सर, थँक्यू सर. येस. सो विशाखा मॅम, तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला एवढं सगळ्यांना छान गायडन्स दिला. सो आपण एंड करण्याच्या आधी एक ग्रुप फोटो घेऊ, तर सगळ्यांनी प्लीज आपले आपले कॅमेराज जर ऑन केले तर जास्त बेटर राहील. छान घेतलं पाठवलं मॅम, कंटेंटला जोडलं हो, तुम्ही, ते येस. महत्वाचं आहे. मी वेट करते, सगळे आपले कॅमेराज ऑन करताय आणि जस्ट येस. मृण्मयी मॅम, कांचन मॅम, येस प्लीज सगळे ऑन कराल म्हणजे मग आपण सगळ्यांचे घेऊ. बाकीचे अनिता मॅम, स्वाती मॅम, येस. ओके. कमिंग वीक्स मध्ये अजून असंच, म्हणजे जोपर्यंत सगळे कॅमेराज ऑन करताय, सो आय एम जस्ट कंटिन्युइंग की अजून आम्ही डिफरंट डिफरंट कॉन्सेप्ट्स वगैरे घेऊन आमचे वेबिनार्स कंटिन्यू करणार आहोत.
सो ज्या पद्धतीने असं आपण सर्वजण जॉईन झालेलो आहोत त्याच पद्धतीने पुढे सुद्धा कंटिन्यू करूयात. सो आता मी 1 2 3 काउंट करते आणि लेट्स हॅव अ ग्रुप पिक्चर. येस, 1 2 अँड कांचन मॅम, थोडा तुमचा फक्त कॅमेरा व्यवस्थित कराल. येस, ओके. 1 2 अँड 3. येस. थँक्यू एव्हरीवन. ओके ओके ओके. ओके, थँक्यू थँक्यू मॅम. मृणाली, थँक्यू येस मृणाली. येस, थँक्यू फॉर जॉईनिंग. सगळ्यांना थँक्यू पुन्हा एकदा मॅम. धन्यवाद. येस. सगळ्यांना थँक्यू धन्यवाद. थँक्यू.